नमस्कार. झडपीगुरुजी.com मध्ये आपले स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये मेनू आयटम कसे लावायचे ब्लॉगस्पॉटच्या वेबसाईटवर आपल्याला हे शिकायचं. आपल्याला सगळ्यात पहिले एक उदाहरण आहे, तुम्हाला मेन मेनू म्हणजे काय हे समजावं लागेल आपल्याला. ते झाले हे जे आठवलं ना, ही याला मेन मेनू म्हणायचं आपण. आणि यानंतर मरा टायपिंग म्हणजे हा मेन मेनू झाला, आणि त्याच्या खाली जे चार्जेस आहेत गुगलद्वारा ISM पर्यंतचे, हे सगळे पॅरेंट आयटम म्हणायचे याला. ठीक आहे, आपण आता मेन मेनू कसे ऍड करायचे याविषयी माहिती घेणार. आपण सगळ्यात पहिलं जाऊया आता आपल्या ब्लॉगरच्या वेबसाईटमध्ये. आपला ब्लॉग कसा दिसतो सध्याला हे आपण पाहूया. ठीक आहे, या ठिकाणी आपला मेनू आयटम ऍड करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले मी आता काय करेन, याच्यावर क्लिक करेन. आपल्या ब्लॉगमध्ये जायचं, आपल्याला एंट्री घ्यायची ब्लॉगमध्ये. ब्लॉगमध्ये एंट्री घेतल्यानंतर सगळ्यात पहिले लेआउटवर जाऊ आपण. लेआउटवर गेल्यानंतर ते जे हेडरच्या खाली आपल्याला आता मेनू दिसले पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे, तर इथे ॲड गॅजेट करणार आहे. ॲड गॅजेट केल्यानंतर पेजेस नावाचं एक गॅजेट आहे. त्या ठिकाणी बघा पेजेसवर आता आपण इथे होमला क्लिक केलं आहे. मी आता अबाउट अस वगैरे क्लिक करतो. आता एक मी मेनू बनवून ठेवला होता यावर. ठीक आहे, अबाउट अस नावाचा गॅजेट. हां, आता बघा सेव्ह अरेंजमेंट करूया. सेव्ह अरेंजमेंट केली. आता मी पुन्हा इथं हां, आता हे अबाउट अस आलेलं आहे. ठीक आहे, पेजेसमध्ये जायचं, गॅजेट ॲड करायची, पुन्हा तिथे मेनू येऊन जाईल आपोआप. त्याची पोझिशन लक्षात ठेवायची आपण. आता या प्रकारे आपण काय करणार, अजून पेजेस बनवणार. ठीक आहे, एक न्यू पेज करतो मी अजून. अबाउटच झाल्यानंतर टीचर्स इन्फो घेऊया आपण. इथे तुम्ही काय तुमची माहिती आपण नोंदवू शकता. डेमो टेक्स्ट घेत आहे मी. ठीक आहे, या टीचर्स इन्फोमध्ये डेमो टेक्स्टनं आपण माहिती देऊ शकतो. या ठिकाणी तुम्ही काही लावा तुमच्या मनावर. अजून एक नवीन पेज घेऊया आपण, स्टुडंट इन्फो. मी अजून पुन्हा इथे डमी टेक्स्ट लावत आहे. डमी टेक्स्ट हे फक्त उदाहरणासाठी आहे आपल्याला. ठीक आहे, आता एवढं केलं आपण, परंतु या ठिकाणी होम आणि अबाउट असच्या पुढे जात नाही. काय जात नाही याचं कारण आहे, आपण त्याला अजून पब्लिश केलेलं नाही. लेआउटवर चाललोय आपण. पुन्हा इथे पेजेसवर जाऊन या ठिकाणी एडिट दिसतं बघा, हे एडिट. ठीक आहे, एडिटवर क्लिक करतोय मी, आणि नंतर बघा ठीक आहे आले होम, अबाउट, स्टुडंट इन्फो आणि टीचर्स इन्फो. मी सगळ्यात पहिल्यांदा टीचर्स इन्फोला मला वर घ्यायचा, तर ही सिक्वेन्स मला मान्य नाही यांनी दिलेली. मी काय करेन, याच्यावर जाईन, वर जाईल तिथं. ठीक आहे, स्टुडंट इन्फो खाली आलं, म्हणजे टीचर्स इन्फो जे होतं खाली ते वर गेलेलं आहे. मग आपल्याला जर वाटलं की अबाउटच खाली घ्यायचं, अबाउटच खाली घेतलेलं आपण, पण आपल्याला तसं करायचं नाही. सेव्ह करूया आपण. हां, आता एकदा पुन्हा टेस्ट करूया आपण. ठीक आहे, आले या ठिकाणी होम, अबाउट, टीचर्स इन्फो, स्टुडंट इन्फो. आता अजून आपल्याला अजून एक काय करूया, कॉन्टॅक्ट अस करूया. ठीक आहे, पेज ॲड करायचं आपल्याला, न्यू पेज. पब्लिश करायचं आहे, लक्षात ठेवायचं पब्लिश करायचं आपल्याला कधी, नेहमी प्रत्येक वेळेस. हां, पब्लिश केलं. पुन्हा काय करायचं आपल्याला, पब्लिश केलं तर येणार नाही ना, मग त्यास गॅझेटमध्ये जायचं पुन्हा. लेआउट, गॅझेट. मग आपल्याला काय करायचं, कॉन्टॅक्टसला पब्लिश करायचं. ठीक आहे, आता कॉन्टॅक्टस या ठिकाणी, आणि हे झाल्यानंतर सेव्ह करायचं आपल्याला. सेव्ह झालं. आता अजून या ठिकाणी येऊन जाईल बघा पब्लिश कॉन्टॅक्टस. आता आपण या ठिकाणी फक्त डमी टेक्स्ट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या मनावर जो टेक्स्ट पाहिजे तो या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहूया, पॅरेंट आयटम लावायला. म्हणजे पॅरेंट आयटम म्हणजे काय, तर तुम्ही थोडक्यात पाहिलेले आता हे असे समजा. ठीक आहे, या व्हिडिओतून निश्चितच तुम्हाला मेनू कसे ॲड करायचे याविषयी माहिती मिळाली असेल. धन्यवाद.